नमस्कार पोरांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सुपर कोचिंग टेक्स्टबुकच्या आपल्या या यूट्यूब सेशनमध्ये. ॲक्च्युली हे सेशन घेऊन येण्यामागचं खरं कारण असं होतं, की बघा राज्यसेवेची जी जाहिरात आली आहे, ही राज्यसेवेची जाहिरात अ, जी आयोगाने प्रसिद्ध केली, ती सगळ्यांसाठी एकदम अनएक्सपेक्टेड होती. बरोबर ना? कारण एक अंदाज आपण लावून चाललो होतो, की जानेवारीमध्ये ही जाहिरात आपल्याला बघायला मिळेल. जरी आपल्याला राज्यसेवेच्या परीक्षेचे दिनांक म्हणजे पूर्वपरीक्षा आपली जी राज्यसेवेची आहे, जरी आपल्याला ती 31 डिसेंबरला आहे, हे जरी माहिती असलं, तरी राज्यसेवेची जी जाहिरात होती, ती एवढ्या लवकर येईल, सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट कोणीच एक्सपेक्ट केली नव्हती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, की राज्यसेवेची जी जाहिरात येईल, ती राज्यसेवेची जाहिरात एवढ्या कमी पदांची येईल, हा दुसरा धक्का आपल्यासाठी होता. कारण फक्त 87 पदं आणि त्या 87 पदांचाही जर आपण नीट विचार केला ना, तर ॲक्चुअली जे पोरं कोर राज्यसेवेची तयारी करणारे आहेत, आता हे वेगवेगळ्या फील्डमधनं म्हणजे वेगवेगळ्या शाखेमधनं ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतात. त्यामध्ये बी-ए झालं, बी-एस-सी झालं किंवा जे आपण म्हणतो ना, की नाही राज्यसेवेमधली एवढी सगळी पदं आहे आणि ह्या सगळ्या पदांसाठी मी पात्र आहे. तर असं नाहीये. त्याच्यामध्येही 2 भाग आहेत. त्याच्यावर पण माझं एक लेक्चर आहे, की राज्यसेवेच्या 87 जागा आयोगाचं नेमकं काय चाललंय? या जागांमध्ये वाढ होणार का? तर ते लेक्चर तुम्ही नक्की बघून घ्या, कारण त्यामध्ये मी बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर करून दिलेल्या आहेत. बरोबर आहे? आजचं जे लेक्चर आहे, हे आजचं लेक्चर मी कशावर घेऊन आलेलो आहे? तर राज्यसेवा 2026. आता जाहिरात आलेली आहे. 31 मेला आपली पूर्वपरीक्षा आहे. सगळ्या गोष्टी क्लिअर आहे. बरं, मग आता ह्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रिपरेशन तर करणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रामधला प्रत्येक एम-पी-एस-सीचा ॲस्पिरंट प्रिपरेशनला लागलेला आहे. आधीपासून लागलेला होता. परंतु आणखीन सीरियस तो आता इथून पुढे झाला असेल. बरोबर ना? सो आपण जर त्याच्यातच आणखीनही वेळ घालत बसलो, तर कदाचित आपण त्या प्रिपरेशनच्या दृष्टिकोनातून किंवा त्या स्पर्धेमध्ये कुठे ना कुठेतरी मागे राहू शकतो. यासाठी एक सेशन मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो, की बाबा राज्यसेवा 2026 पूर्वपरीक्षेची जरी तुम्हाला तयारी करायची असेल, तर ही तयारी तुम्ही कोणत्या पद्धतीने करू शकता? काही गाईडलाईन्स, काही मार्ग दाखवण्याचा एक प्रयत्न या सेशनच्या माध्यमातून झालेला आहे. बरोबर आहे? हां, आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा. बघा तुम्ही असं पकडून चला, की 1 जानेवारी आहे. बरोबर आहे ना? 1 जानेवारी 1 जानेवारी पासून जरी तुम्ही प्रिपरेशनला सुरुवात केली, कारण 4 जानेवारीला तुमची कंबाईन गट ब ची परीक्षा आहे. सध्या महाराष्ट्रामधला मॅक्सिमम क्राउड हा 4 जानेवारीच्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करतोय किंवा त्याला 4 जानेवारी परीक्षा त्यांनी फुल ऑन टार्गेट केलेली आहे. ठीक आहे? चला 1 जानेवारी ऐवजी आपण 4 जानेवारी जरी पकडली, 4 जानेवारीपासून तुमच्याकडे 31 मे पर्यंतचा जरी विचार आपण पकडला, 31 मे 2026 साठी, तरी तुमच्या हातामध्ये आपण असं पकडूयात एक 6 महिने शिल्लक आहेत जवळपास. एक 4-5 दिवस वर-खाली. बरोबर आहे? आता ह्या 6 महिन्यांचा म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 5 महिने तुमच्या हातामध्ये शिल्लक आहेत. बरोबर आहे? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 5 महिने. साधारणतः एक अंदाज जर आपण लावला 5 महिन्यांचा, तरी 150 दिवस तुमच्या हातामध्ये कसेही शिल्लक आहेत. बरोबर आहे? सो ह्या 150 दिवसांमध्ये जर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जर आपण विचार करतो म्हटलं, तर राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी होऊ शकते का? तर याचा आन्सर आहे येस. राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी आपल्याला करता येऊ शकते. परंतु ही तयारी करण्यासाठी तुमचं जे नियोजन आहे, तुमचा जो प्लॅन आहे, तो आत्ता रेडी पाहिजे. आपण कोणत्या पद्धतीने तयारी करणार आहोत, आपल्याला कशा गोष्टी कव्हर करायच्या आहेत, कोणत्या-कोणत्या सब्जेक्टवर आपल्याला फोकस करायचं आहे, सब्जेक्टमध्ये फोकस करत असताना आपल्याला नेमकं काय फोकस करायचं आहे, अशा अनेक वेगवेगळे म्हणजे गोष्टी आहेत, अनेक वेगवेगळ्या घटना आहेत, ज्याच्यावर तुम्हाला थोडंसं कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. इथे जर थोडासा आपण नीट विचार केला ना, तर आपण ह्या 5 महिन्यांमध्ये एकदम व्यवस्थित राज्यसेवेची तयारी करू शकतो. काहीच अडचण येणार नाही. बरोबर आहे? सो त्या संदर्भातच बोलण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो होतो. सो एकदा आपण सगळ्या गोष्टी समजून घेऊत आणि मग डिस्कस करूत. ठीक आहे? सुरुवात करायला हरकत नाही असं मला वाटतं. टेलिग्राम ग्रुप तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जॉइन करत चला. आणि ही जी बॅच होती पोरांनो, गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम फॉर 2026 साठी आम्ही ही बॅच लॉन्च केली होती. ह्या बॅचची ॲडमिशनसाठीची जी लास्ट दिनांक आहे, म्हणजे ॲडमिशनचा जो लास्ट डे आहे, हा आहे 31st ऑफ डिसेंबर. 31st ऑफ डिसेंबर. सो हा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी देऊन ठेवला आहे याच करता, की जर तुम्हीही विचार करत असाल, की नाही सर मी बॅच जॉइन करायला पाहिजे किंवा नाही. तुमच्या मनात काहीही डाऊट असू द्या, सर करू का की नको करू? मी हे म्हणणार नाही की करच. गोष्टी लक्षात घ्या. आय एम सॉरी. मी हे अजिबात म्हणणार नाही की बॅच जॉइन कर. पण मी हे नक्की सांगेल, ॲज पर सिच्युएशन तुला काय करणं गरजेचं आहे.
बरोबर आहे. सो एकदा नक्की कॉल करा. गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम ही बॅच आहे. या बॅचमध्ये आम्ही जर तुमचं सिलेक्शन झालं नाही तर तुमची ॲज इट इज फी रिफंड करण्याचाही कमिटमेंट करतोय. ठीक आहे. आणि सिलेक्शन झालं तर ₹1,00,000 कॅश प्राइज आहे. त्या व्यतिरिक्त खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या सिलेक्शनच्या दृष्टिकोनातून तुम्हाला करणं गरजेचं आहे, जे आम्ही करून घेतो तुमच्याकडनं. म्हणून याला आम्ही नाव दिलंय गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम. त्याच्यानंतर ही माझी नवीन बॅच आहे फॉर राज्यसेवा 2026. यशोदय 3.2 आम्ही याला नाव दिलेलं आहे. सो ह्या बॅचला जरी तुम्हाला जॉईन करायचं असेल, ही नवीन बॅच आहे. बरोबर आहे. ही पूर्णपणे नवीन बॅच आहे. या बॅचचे क्लासेस अजून चालू व्हायचे राहिलेले आहेत. सो ही जरी बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तरी ही पण बॅच तुम्ही जॉईन करू शकता. काहीच अडचण नाहीये. ही बॅच जॉईन करण्यासाठी पण तुम्ही ह्या मोबाईल नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. या बॅचमध्ये तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट मिळतो. लाईफ टाईम सपोर्ट. लाईफ टाईम सपोर्टचा अर्थ काय झाला? लाईफ टाईम सपोर्टचा अर्थ झाला की एकदा तुम्ही फीस भरा, पोस्ट निघेपर्यंत तुम्हाला सगळ्या नवीन बॅचेस मिळतील. याला आपण म्हणतो लाईफ टाईम सपोर्ट. आणि सगळ्या बॅचेस तुम्हाला EMI मध्ये पण अवेलेबल आहेत. EMI मध्ये तुम्ही फीस पे करू शकता. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा, ही जी सगळी पुस्तकं आहेत, ही सगळी पुस्तकं आम्ही तुम्हाला राज्यसेवेच्या बॅचमध्ये आमच्याकडनं देत असतो. राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाल्यापासून राज्यसेवेसाठी जे परफेक्ट मटेरियल पाहिजे ते मार्केटमध्ये नाहीये. अनेक वेगवेगळी पुस्तकं आपल्याला अभ्यासावी लागतात आणि त्यातून आपल्या सिलेबस रिलेटेड ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सिलेबस रिलेटेड गोष्टी आपल्याला गोळा करून त्याच्या नोट्स बनवाव्या लागतात. सो त्याच गोष्टींकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं. जो तुमचा तिथे वेळ जातोय तो वेळ वाया जाऊ नये. इन हाऊस आम्ही 18 पुस्तकं तयार केली आणि 18 पुस्तकं आम्ही तुम्हाला घरपोच पाठवत असतो. 18 पुस्तकं आहेत. सॉरी, जी आम्ही तुम्हाला घरपोच पाठवतोय. सो ही पुस्तकं तुम्हाला राज्यसेवेच्या बॅचमध्ये मिळतील. आणि याच्या व्यतिरिक्त माझी आहे कंबाईनची बॅच. जर कंबाईन तुम्ही 2026 ची तयारी करत असाल तर. ठीक आहे. आता ॲक्च्युअलमध्ये एक मुद्दा तुम्हाला समजून सांगतो. म्हणजे सुरुवातीला थोडक्यात एक अंदाजित स्पर्धा काय आहे राज्यसेवेच्या ह्या पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ही स्पर्धा एकदा लक्षात घ्या. ही स्पर्धा तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. बरोबर आहे. ऐका आता. बघा, सर्वसाधारणपणे पूर्व परीक्षेचा जर आपण विचार करतो म्हटलं तर पूर्व परीक्षेला एक फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या होती असं म्हणेल मी. फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या होती 3 ते 3.5 लाख. परंतु ज्यावेळेस पासून म्हणजे राज्यसेवा 2025 पासून ज्यावेळेस आपला जो पॅटर्न आहे हा पॅटर्न चेंज झाला, त्यावेळेस पासून या विद्यार्थ्यांचा जो क्राऊड आहे किंवा काउंट आहे हा कमी झाला. म्हणजे तुम्ही 2025च्या पूर्व परीक्षेचा जरी अंदाज घेतला तरी तुम्हाला त्या ठिकाणी अंदाज येईल की साधारणतः 1,70,000च्या आसपास फॉर्म आले होते. त्यातही काही विद्यार्थी सुरुवातीला गैरहजर होते. त्याच्यात दुसरा नंबरचा सेगमेंट, काही विद्यार्थ्यांनी फक्त पेपर 1 दिला, पेपर 2च्या वेळेस ते गायब झाले होते. आणि जेवढ्यांनी पेपर दिला त्यातले खूप कमी विद्यार्थी होते जे एकदम सिरियस होते त्यांच्या प्रिपरेशनच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या पेपरच्या दृष्टिकोनातून. जो सिरियसनेसवाला क्राऊड होता ना, याचा काउंट खूप कमी होता. बरोबर. हा. सो जरी सर्वसाधारणपणे 3 ते 3.5 लाख विद्यार्थी मी म्हणत असेल तरी हा क्राऊड आता एवढा राहिलेला नाहीये. हा क्राऊड 1.5 ते 2 लाख असा आपण पकडून चालू. बरोबर आहे. म्हणजे इथे तुम्हाला अंदाज येऊन जाईल. मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून साधारणतः इथे एका पोस्टसाठी साधारणतः 14 ते 15 विद्यार्थी मेन्स क्वालिफाय करत असतात. आयोग त्या दृष्टिकोनातून आपलं मेरिट सेट करत आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमच्या 100 पोस्ट असतील, 100 जागा असतील तर 100 मल्टिप्लाय बाय 14 किंवा 15 म्हणजे साधारणतः तुमचे 1400 पोरं किंवा 1500 पोरं हे मेन्ससाठी क्वालिफाय होत असतात. आणि एवढेच पोरं, ह्या विद्यार्थ्यांमधून एवढेच पोरं क्वालिफाय व्हावेत त्या दृष्टिकोनातून आयोग आपलं मेरिट सेट करत असतं. मुद्दा लक्षात आला? मेरिट कसं सेट होतंय? हा. आणि मग इथून पुढे एका पोस्टसाठी 3 लोक बोलवले जातात फॉर मुलाखत. आणि मग ह्या 3 मधून एकाची निवड फायनलसाठी केली जाते. एकंदरीत अशी सगळी आपली कॉम्पिटिशन आहे. बरोबर आहे. आता हे आपल्या लक्षात आल्यानंतर मग आपल्याला क्लिअर होतं की यार आपल्याला इथून पुढे कसं प्रिपरेशन करायला लागणार आहे किंवा आपल्याला काय करायला लागणार आहे. ठीक आहे. एकदम सिंपल आहे. ही गोष्ट क्लिअर झाली. थोडंसं जर पुढे गेलो पोरांनो तर ह्या ठिकाणी लक्षात घ्या, मी तुम्हाला काही टॉपिक्स दाखवलेत. हे मी तुम्हाला अनेक वेळेस दाखवलेत. परंतु आता जे पोरं राज्यसेवा 2026चं प्रिपरेशन करण्याचा विचार करत आहेत, या राज्यसेवा 2026 साठी तुम्हाला ह्याच पद्धतीने पुढे जाणं गरजेचं आहे. तरच आपण म्हणतो ना, कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त आउटपुट मिळेल. बरोबर आहे. कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त आउटपुट मिळेल. कळालं?
गोष्ट क्लिअर झाली? हा, मग आता कमी वेळेमध्ये जर आपल्याला आउटपुट काढायचं असेल तर आपल्याला स्ट्रॅटेजी काय ठेवणं गरजेचं आहे? एकदम सिंपल स्ट्रॅटेजी सांगतो, काही जगा वेगळी स्ट्रॅटेजी सांगत नाही, एकदम सिंपल. आणि हे तुम्हाला करावं लागणार आहे पोरांनो, हे एकदा तरी तुम्हाला करावं लागणार आहे. एकदा जरी तुम्ही केलं ना तरी संपला विषय. बरोबर आहे? स्ट्रॅटेजी काय सांगतो बघा. यस, ऐकून घ्या मुद्दा काय. बघा, जो कुठला सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासायचा आहे, जो कुठला सब्जेक्ट अभ्यासायचा असेल, मग तो पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, जो कोणचा व्हॉट एव्हर, काही प्रॉब्लेम नाहीये. सब्जेक्ट जो कुठला तुम्हाला हाताळायचा आहे, पोरांनो सगळ्यात पहिल्यांदा त्याचं एक काम करा, त्याचे PYQs बघा. बरोबर आहे? आणि PYQs वरून त्याचे हॉट टॉपिक सेट करून टाका. PYQ वरून त्याचे हॉट टॉपिक सेट करा. हॉट टॉपिकचा अर्थ काय झाला? तर हॉट टॉपिकचा अर्थ सरळ सरळ बघा, ज्या टॉपिक्सवर सर्वाधिक प्रश्न विचारले गेलेले आहेत. बरोबर आहे? ज्या टॉपिक्सवर सर्वाधिक प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारलेले आहेत. बरोबर आहे? राईट. ते टॉपिक्स, त्याची एक लिस्ट तयार करा. टॉपिक वाईज लिस्ट ठेवा त्याची, टॉपिक वाईज. म्हणजे हिस्ट्री या सब्जेक्टचे टॉपिक वेगळे, जिओग्राफीचे टॉपिक वेगळे, इकॉनॉमिक्सचे टॉपिक वेगळे, पॉलिटिचे टॉपिक वेगळे, लिस्ट तयार करा. लिस्ट तुमच्या डोळ्यासमोर आली. लिस्ट तुमच्या डोळ्यासमोर आल्यानंतर तुम्हाला काय होईल सांगतो एकदा. बरोबर आहे? तुम्हाला काय होईल एकदा सांगतो बघा. एका बाजूने तुमच्या डोळ्यासमोर ही सगळी लिस्ट आहे, ठीक आहे, असं मी म्हणतो. आणि एका बाजूने तुमच्या डोळ्यासमोर अभ्यासक्रम आहे. बरोबर आहे? ज्यावेळेस तुम्ही अभ्यासक्रम बघता त्यावेळेस नेमकं या अभ्यासक्रमामध्ये कोणता टॉपिक आपण रीड करायचा, काय करायचं आपल्याला काही कळत नाही. परंतु ज्यावेळेस ही लिस्ट आपण बघू त्यावेळेस आपलं काम आणखीन जास्त सोपं होतं, की बाबा मला एवढे टॉपिक्स व्यवस्थित परफेक्ट करायचे, या टॉपिक्सवर आयोगाने सर्वाधिक प्रश्न विचारलेले आहेत. बरोबर आहे? म्हणजे जो काय संपूर्ण सिलेबस आहे, जो काय संपूर्ण अभ्यासक्रम आहे किंवा सब्जेक्टमध्ये जे काही आपल्याला सांगितलेलं आहे, या सगळ्यांचा जरी आपण विचार करतो म्हटलं तर या सगळ्यांमध्ये आपल्याला प्रायमरी म्हणजे P1 वाले टॉपिक्स कोणचे? P1 वाले, हे P1 वाले टॉपिकची लिस्ट आपल्याला मिळेल. बरोबर आहे? सर्वाधिक प्रश्न विचारलेले टॉपिक्स हे बघा. त्याच्यानंतर ऍव्हरेज प्रश्न कोणत्या टॉपिक्सवर विचारलेले आहेत? ऍव्हरेज प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारलेले आहेत हे टॉपिक सेट करा. हे P2 ला टाकून द्या. हे P2 आणि हे झालं तुमचं P1. म्हणजे प्रायोरिटी 1, प्रायोरिटी 2 ह्या दोन गोष्टी सेट करा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या माहितीसाठी हे तुम्हाला जे तुमची PYQ ची वेगवेगळी पुस्तकं आहेत ना, मार्केटमध्ये जे काही वेगवेगळे पुस्तकं आहेत, या वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून तुम्हाला ह्या गोष्टी रेडी मटेरियल आहे. तुम्हाला फक्त काय करायचंय, ते पुस्तक ओपन करायचंय, टॉपिक सब्जेक्ट बघायचा, सब्जेक्ट मधल्या कोणत्या टॉपिकवर इथून मागच्या 7-8-10 वर्षांचं त्यांनी अनालिसिस दिलेलं आहे. कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न, कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न, सगळ्यांची टोटल सगळ्यात शेवटी दिलेली आहे. सो टॉपिक बघायचा, टोटल बघायची, टॉपिक बघायचा, टोटल बघायची. बरोबर आहे? यावरून तुम्हाला P1 P2 वाले टॉपिक्स बाहेर काढणं सोपं होऊन जाईल. बरोबर आहे? P1 P2 वाले टॉपिक्स तुम्ही बाहेर काढले की समजून जा आपला टार्गेट एरिया हा असणार आहे. बरोबर आहे? आपला टार्गेट एरिया P1 P2. सो टार्गेट एरिया तुम्हाला एकदम 100% फोकस देऊन कंप्लीट करून घ्यायचा आहे. कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा P1 P2 ह्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. पहिला मुद्दा म्हणजे सगळे सब्जेक्ट तुम्हाला ह्या पद्धतीने कव्हर करायचे. झाला विषय? इथे काही अडचण आहे? लक्षात घ्या रे, इथे काही अडचण आहे? हा, बरोबर आहे. हा विषय तुमचा क्लिअर झाला. याच्यानंतर पॉइंट नंबर 2. आता तुमच्या डोळ्यासमोर साधारणतः किती सब्जेक्ट्स आहेत रे? 7 सब्जेक्ट्स आहेत. कोणते कोणते? हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, सायन्स अँड टेक, करंट अफेअर्स, एन्व्हायरमेंट. साधारणतः 7 टॉपिक्स आहेत असं आपण म्हणू. काही विद्यार्थी जिओग्राफीमध्ये एन्व्हायरमेंटला टाकतात, सो जिओग्राफीमध्ये एन्व्हायरमेंट टाका, मला काही प्रॉब्लेम नाहीये. बरोबर आहे? आता तुम्हाला काय करायचंय, हे जे काही 7 टॉपिक्स तुम्हाला सांगून ठेवलेले आहेत आयोगाने किंवा 7 सब्जेक्ट जे काही सांगून ठेवलेले आहेत, 7 पैकी तुम्हाला 3 सब्जेक्ट तरी एकदम स्ट्रॉंग बनवायचे. एकदम स्ट्रॉंग, याला मी दुसरा एक शब्द वापरतो, एकदम परफेक्ट बनवायचे. 3 सब्जेक्ट एकदम परफेक्ट. परफेक्टचा अर्थ असा झाला की बघा, फॉर एक्झाम्पल पॉलिटी हा जो सब्जेक्ट आहे,
बरोबर आहे. पॉलिटीवर जर साधारणतः तुमचे 15 प्रश्न विचारले जात असतील तर 15 पैकी किमान 13 प्रश्न तुम्हाला करेक्ट सोडवता यायला पाहिजे, किमान 13 असं मी म्हणतोय. 3 सब्जेक्ट एकदम स्ट्रॉंग बनवून ठेवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला 90% तरी त्या सब्जेक्ट्समध्ये मार्क घेणं गरजेचं आहे. 90% काही होऊ द्या तिकडे. बरोबर इथपर्यंत राईट. सो साधारणतः 3 सब्जेक्ट्स मिळून तुमचे 33 40 प्रश्न जरी बरोबर आले 3 सब्जेक्ट्स मिळून, माझं स्ट्रॅटेजी लक्षात घ्या बरं. फक्त 3 सब्जेक्ट्स मिळून तुमचे 40 प्रश्न जरी बरोबर आले तर 40 दुनी 80 मार्क तुम्हाला 3 सब्जेक्ट्स मध्ये मिळतात. 40 दुनी 80 मार्क झाला विषय. हा, त्याच्यानंतर राहिले 4 सब्जेक्ट्स. त्याच्यानंतर राहिले किती? 4 सब्जेक्ट्स. बरोबर आहे. हा, आता इथे घेतो मी 4 सब्जेक्ट. राईट. इथे 40 प्रश्न कव्हर झाले असं मी पकडलं. 15 15 15 त्रिक 45. सो इथे 55 प्रश्न तुमचे शिल्लक राहिलेत. बरोबर आहे. ह्या 55 प्रश्नांपैकी ऐकून घ्या, 55 प्रश्नांपैकी किमान 20 प्रश्न तरी बरोबर यायला पाहिजे, किमान 20. ह्या पद्धतीने ह्या सब्जेक्टची तयारी करा. इथे 15 त्रिक 45, 15 प्रश्न पर सब्जेक्ट आले. 3 सब्जेक्ट्सला आपण पकडलं, मल्टिप्लाय बाय 3. सो इथे तुमचा टोटल काउंट आला 45. 45 पैकी मी काय म्हणतोय, 40 प्रश्न किमान बरोबर यायला पाहिजे, एवढे स्ट्रॉंग ते सब्जेक्ट बनवा. मग ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला खूप जास्त इंटरेस्ट आहे, जे सब्जेक्ट समजायला सोपे जात आहेत किंवा ज्या सब्जेक्टचं गायडन्स तुम्हाला प्रॉपर अवेलेबल आहे, त्या सब्जेक्टवर काम करा. ते बनतात. माझे पॉलिटीचे पोरं 15 पैकी 15ही घेतात, काही ठिकाणी 15 पैकी 14ही घेतात. राईट. सो इथे 40 प्रश्न जर आले, इथे 45 प्रश्न विचारले होते, राहिले 55. 55 पैकी तुम्ही किमान 20 जरी प्रश्न बरोबर सोडवले, राईट. इथे 40 प्रश्नांचे झाले तुमचे 80 मार्क, 20 प्रश्नांचे झाले तुमचे 40 मार्क. सो 80 आणि 40 जर आपण कॅल्क्युलेट केलं तर तुमचा 120 स्कोर होतो फॉर राज्यसेवा प्रिलियम. पॉइंट लक्षात आला का मी काय सांगतोय? पॉइंट लक्षात आला मी काय सांगतोय? आता एवढे प्रश्न कव्हर करण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, ही सिंपल स्ट्रॅटेजी लावायची. हॉट टॉपिकची लिस्ट आपल्याला क्लिअर झाल्यानंतर कोणत्या टॉपिकला आपल्याला सर्वाधिक फोकस करायचं हे फोकस एरिया आपल्याला लक्षात येतो. P1 P2 फोकस एरिया आपले सेट करून घ्यायचे. या व्यतिरिक्त हा पहिला विषय झाला. या व्यतिरिक्त तुम्हाला काय करणं गरजेचं आहे की जे टॉपिक तुम्ही हॉट टॉपिक्स म्हणून सेट केलेले आहेत, या टॉपिक्सवरचा प्रश्नांचा सराव तुम्हाला सर्वाधिक करायचा आहे. बरोबर आहे. प्रश्नांचा सराव इथे लिहून टाकतो मी वाटल्यास, हॉट टॉपिक्स. प्रश्नांचा सराव तुम्हाला सर्वाधिक करायचा आहे. बघा, हाच प्रश्नांचा सराव आहे जो तुमची प्रिलियम क्रॅक करण्यासाठी तुम्हाला मदत करतो. हाच प्रश्नांचा सराव. बरोबर आहे. या व्यतिरिक्त इथून पुढचे तुमचे जे काही 5 महिने शिल्लक आहेत, बरोबर आहे, ह्या 5 महिन्यामध्ये किमान एक महिना शेवटचा महिना पकडा तो डायरेक्ट, किमान एक महिना तुम्हाला डेली 1 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. राईट. तुम्हाला डेली 1 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. कसा सॉल्व्ह करायचा सांगतो. याची तुमची मेथड काय असणार आहे, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याची तुमची मेथड काय असणार आहे, 2 मिनिटात तुम्हाला क्लिअर करतो. बघा, साधारणतः 11 ते 1 वाजेपर्यंत आपला वेळ लावून आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर 1 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत, लक्षात घ्या, 1 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत इकडे आपण अनालिसिस करायचंय. अनालिसिस मध्ये आपल्याला काय करायचंय की कोणता सब्जेक्ट असा आहे ज्या सब्जेक्टमध्ये म्हणजे सर्वाधिक प्रश्न चुकलेत. त्याच्यानंतर सब्जेक्ट मधला कोणता टॉपिक असा आहे ज्या टॉपिक मधले माझे सर्वाधिक प्रश्न चुकलेत. ह्या 2 गोष्टी चेक करायच्या आहेत. मला किती मार्क्स मिळालेत, काय मिळालेत याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये. कोणता सब्जेक्ट म्हणजे सर्वाधिक प्रश्न चुकले, कोणता टॉपिक म्हणजे सर्वाधिक प्रश्न त्या टॉपिक मधले चुकतायत. दुपारी 2 वाजल्यापासून राईट, रात्री तुमचा अभ्यासाचा जो काही वेळ असेल, रात्री तुमचा अभ्यासाचा वेळ 10 वाजेचा असेल, 11 वाजेचा असेल किंवा 9 वाजेचा वेळ असेल, दुपारी 2 वाजेपासून रात्री 11, 12, 1, 2 जो काय वेळ असेल त्या वेळेपर्यंत तुम्हाला ह्याला रिव्हिजन द्यायची. मुद्दा लक्षात आला. समजा पहिल्या दिवशी तुम्ही पेपर सोडवला, पहिल्या दिवशी तुम्हाला सापडला हिस्ट्री हा सब्जेक्ट वीक, कारण हिस्ट्रीमध्ये सर्वाधिक प्रश्न चुकले. मग तुम्ही
2 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत फक्त हिस्ट्रीचंच रिव्हिजन केलं. ज्या टॉपिकमध्ये प्रश्न चुकला तो टॉपिक व्यवस्थित बघितला, ज्या टॉपिकमध्ये प्रश्न चुकला तो टॉपिक व्यवस्थित बघितला. दुसऱ्या दिवशी तो परत पेपर सोडवला. दुसऱ्या दिवशी पेपर सोडवल्यानंतर परत तुम्हाला हिस्ट्री सापडला, परत तुम्ही हिस्ट्रीला रिव्हिजन दिली. तिसऱ्या दिवशी पेपर सोडवला, परत हिस्ट्री सापडला, परत रिव्हिजन दिली. चौथ्या दिवशी पेपर सोडवला, परत हिस्ट्री सापडला, परत रिव्हिजन दिली. परंतु 5व्या दिवशी तुमचा जो हिस्ट्री वीक आहे तो हिस्ट्री स्ट्रॉंग मध्ये कन्वर्ट झालेला असेल. दुसरा कोणता तरी एखादा सब्जेक्ट असेल जो तुमचा वीक मध्ये सापडेल. म्हणजे 30 दिवसांमध्ये 30 चान्स तुम्हाला मिळतात. 30 चान्स मध्ये तुम्ही कोणता सब्जेक्ट आपला वीक पडतोय, कोणत्या सब्जेक्टवर आपले सर्वाधिक प्रश्न चुकतायत हे चेक करता येईल तुम्हाला आणि त्या अकॉर्डिंग त्या सब्जेक्टला तुम्हाला रिवाइज करता येईल. सो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवाव्या लागतील. तुम्ही 30 पेपर जरी सोडवले, 30 पेपर, बरोबर आहे. आता 30 पेपर मल्टिप्लाय बाय 100 क्वेश्चन्स, बरोबर आहे. 30 मल्टिप्लाय बाय 100 क्वेश्चन्स हा जरी विषय आपण बघितला, 30 मल्टिप्लाय बाय 100 हा जरी विषय बघितला तरी पोरांनो तुमचे 3000 क्वेश्चन सोडवले जात आहेत. तुम्ही याचा अंदाज लावा. आणि ह्या 3000 प्रश्नांमधून जर काही प्रश्न आपले रिफ्लेक्ट झाले तर संपला विषय. 3000 प्रश्न, नॉट अ जोक. 3000 म्हणतोय मी, बरोबर आहे. पोरं 40-40, 50-50 क्वेश्चन पेपर सोडवतात. तुम्हाला जर प्रिलियम मध्ये स्कोरिंग करायचं असेल तर तुमच्या समोर एकच नंबर, फक्त सोपा उपाय आहे. मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्हिंग ठेवा. मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्हिंग. जेवढे तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवाल तेवढं तुम्हाला सब्जेक्टवर काम करणं सोपं जाईल, तेवढं तुम्हाला सब्जेक्ट परफेक्ट करणं सोपं जाईल. आणि ह्या अकॉर्डिंग जर आपण पुढे गेलो तर आपल्याला खूप जास्त बेनिफिट्स होतील फॉर राज्यसेवा प्रिलियम 2026. कळालं मी काय सांगतोय? एकदम शॉर्ट बट स्वीट सांगितलंय, टू द पॉइंट सांगितलंय, सगळ्या गोष्टी सांगितल्यात. ज्या पोरांनी ह्या गोष्टी फॉलो केल्या 2025 मध्ये, राईट, पोरांनो खोटं नाही, तुम्हाला नंबर पाठवेल मी. 125 प्लस मार्क्स पण घेतलेले आहेत पोरांनी ह्या स्ट्रॅटेजीवर. सो आपलं टार्गेट आपल्याला 120 ठेवायचंय. 120 टार्गेट ठेवलं सफिशियंट आहे. 120 मिनिमम आपल्याला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त मिळाले बोनस आहे, पण मिनिमम 120 ठेवायचे. 120 जरी ठेवले तरी आपण मेरिटमध्ये येऊ शकतो. क्लिअर इथपर्यंत? सो आपल्याला काय करायचंय, कसं करायचंय, कुठपर्यंत जायचंय याचा अंदाज आपल्याला आला ना की सोपं जातं. ठीक आहे. सो थांबतो मी आता. या गोष्टी बघितल्यात तुम्ही. या व्यतिरिक्त ज्या बॅचेस मी तुम्हाला सांगितल्या आहेत या बॅचेसवर लक्ष केंद्रित करा. जर 10 दिवस एखादा सब्जेक्ट कव्हर करण्यासाठी 10-12 दिवस आपल्याला लागत असतील, एखादा टॉपिक कव्हर करण्यासाठी जर जास्त वेळ लागत असेल तर तोच टॉपिक कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला ह्या बॅचेसच्या माध्यमातून कव्हर करता येत असतो. आणि 31 डिसेंबरपर्यंत ह्या बॅचची शेवटची डेट आहे. ऑफर चालू आहे. सो लाभ घ्या. जॉईन करायचं असेल करू शकता. मोबाईल नंबर आहे. ठीक आहे. सो थांबतो. या व्यतिरिक्त बाकीच्याही गोष्टी मी दिलेल्या आहेत. कंबाईनच्या पोरांसाठी 4 जानेवारीला तुमचा कंबाईनचा पेपर आहे. कंबाईनचा पेपर कशा पद्धतीने तुम्ही सोडवायला पाहिजे हेही सांगितलेलं आहे. एकदा बघून घ्या. धन्यवाद.